नमस्कार मित्रांनो, आपल्या समाजामध्ये अशी काही माणसं असतात जी माणसं स्वतःचा मोठेपणा मिरवत असतात. म्हणजे माझ्याकडं इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, गाडी आहे, मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडं सगळं काही आहे. आणि हे सगळं जे मला प्राप्त झालेलं आहे हे कशामुळे झालेलं आहे? माझ्या मेहनतीमुळे झालेलं आहे, माझ्या कष्टामुळे झालेलं आहे. हे सगळं मी मिळवलेलं आहे. मी 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 आणि मीच. अशा माणसांकडं पाहिलं की त्यांच्या मीपणाची दया येते. ह्याचं कौतुक कुठेच जातं. कदाचित त्यांनी ते कष्टानेही प्राप्त केलेलं असू शकतं, नाही असं नाही, मात्र केवळ कष्टानं प्राप्त झालं असं नाही. त्याला इतरांचाही काही सहभाग, हातभार लागलेला असतो. कुटुंबीय असतील, मित्रमंडळी असतील, आपले सहकारी असतील, समाज असेल, कदाचित नशीबही असेल. अशा पद्धतीनं मोठेपणा प्राप्त झालेले व्यक्ती कसे असतात आणि त्यांना कशा पद्धतीनं मदत मिळालेली असते याचा विचार त्यांनी केला पाहिजे. वृथा विनाकारण गर्व करण्यामध्ये काहीही उपयोग नसतो. बुधभूषणमध्ये छत्रपती शंभूराजे, शंभूवर्मन या नावानं लेखन ज्यांनी केलेलं आहे ते अशा मोठेपणा प्राप्त झालेल्या एका वृक्षाविषयी, ज्याला आपण वृक्षराज म्हणतो, फळांचा राजा म्हणतो, तो म्हणजे आम्रवृक्ष, म्हणजे आंबा. याच्याविषयी महाराज काय लिहितात आणि मग हे कसं जुळतं हे आपल्या लक्षात येईल. श्लोक क्रमांक 135 मध्ये महाराज लिहितात की कती पल्लविता न पुष्पिता वाह तरवह संती समंततो वसंते जगताम विजयाय मीनकेतोहा सहकारी सहकर येश यव. कती पल्लविता न पुष्पिता वा, म्हणजे अशी परिस्थिती असते, कधी असते, तरवह संती समंतंतो वसंतो, वसंत ऋतूमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली असते की सर्व सर्व झाडांची पानगळ झालेली असते. म्हणजे आसपासच्या आम्रवृक्षाच्या आसपासच्या झाडांना अजिबातही पानं लागले नसतात, मोहर नसतो, पानं फुलं काहीही नसतं, त्यांची पूर्ण पानगळ झालेली असते. पण आम्रवृक्षाला मात्र काय असतो? मोहर असतो, फुलं आलेली असतात आणि त्या फुलांचा सुगंध सगळीकडे पसरलेला असतो. इतरांकडे तो आहे का? नाही. हा कुणाकडे आहे? फक्त आणि फक्त आम्रवृक्षाकडे आहे. कुठल्याही गोष्टीचं कौतुक, कुठल्याही गोष्टीची किंमत तेव्हाच असते जेव्हा ती कुणाकडेही नसेल आणि त्याच्याकडे असेल. सगळ्याकडे जर लाख लाख रुपये असेल तर लाख रुपयाला काय व्हॅल्यू आहे? कुणाकडे एक रुपया नाही, एक जणाकडेच लाख रुपये आहे. त्याचं मूल्य हे प्रचंड मोठं असतं. त्यामुळे महाराज म्हणतात की एक परिस्थिती अशी आहे की कुठल्याही झाडाला पानं फुलं काही लागलेलं नाही आणि दुसऱ्या बाजूला आम्रवृक्षाला मात्र हे सगळं लगडून गेलेलं आहे. हे का झालेलं आहे? तर जगताम विजयाय मीनकेतोहा सहकारी सहकार यश यव. जगताम हे जग जिंकण्यासाठी मीनकेतो, मीनकेतो म्हणजे कोण? मीनकेतो म्हणजे कोण? मीनकेतो म्हणजे कामदेव. संस्कृतमध्ये किंवा साहित्यामध्ये कामदेवाचं नाव मीनकेतो असं आहे. आणि मग ह्या मीनकेतोला म्हणजे या कामदेवाला काय करायचंय? संपूर्ण जग जिंकायचं आपल्या कवेत घ्यायचंय. आणि त्या उद्देशानं काय केलेलं आहे या कामदेवानं, मीनकेतोनं? सहकारी सहकार, सहकारी सहकार, सहकार म्हणजे आम्रवृक्ष. ह्या आम्रवृक्षाला सहकार्य केलेलं आहे. कशासाठी? जग जिंकण्यासाठी. म्हणजे कामदेवानं जगाला खुश करण्यासाठी एक भेट म्हणून आम्रवृक्षाची निर्मिती केलेली आहे. आणि त्यामुळे आम्रवृक्ष एवढा सुंदर, सुसज्ज आणि अतिशय छान झालेला आहे. त्यामुळे सर्वांना आज आम्रवृक्षाचं कौतुक आहे. मात्र आम्रवृक्षाला, आंब्याच्या झाडाला हे जे महत्त्व प्राप्त झालेलं आहे हे कुणामुळे आहे? अर्थातच कामदेवामुळे आहे. त्यामुळे सामान्य माणसं सहसा ह्याला कुणामुळे महत्त्व प्राप्त झालंय या भानगडीमध्ये पडत नाहीत आणि त्यांना फक्त काय दिसतं? समोर हा फक्त आम्रवृक्ष दिसतो, त्याचं सौंदर्य, त्याचं रूप, त्याचे गुण दिसतात, त्याचे सुंदर सुंदर रसाळ फळे दिसतात. त्यामुळे महाराज म्हणतात की अशा आम्रवृक्षासारख्या कुणाची तरी कृपा झालेल्या व्यक्तीने कृतज्ञ असलं पाहिजे, त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि समाजानेही त्यांच्याकडे पाहताना ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. महाराजांचं हे जे अतिशय सूक्ष्म निरीक्षण आणि चिंतन आहे याला तोड नाही, याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. पुढचा श्लोक हा आम्रवृक्षाप्रमाणेच आहे, परंतु हा आम्र म्हणजे फक्त आंब्यावर आधारित हा श्लोक आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये आंब्याच्या फळाची चर्चा करूया. तोपर्यंत लाईक, फॉलो, शेअर करा आणि आपला हा जो शंभूराजेचं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला हा उपक्रम आहे, याला साथ करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.